हाय. आजचा ब्लॉगची सुरुवात स्टेशनवरनं नाही, बसमधनं. आम्ही चाललो आहोत सेवन सिस्टर्स नावाच्या एका ठिकाणी. तिथे पोचण्यासाठी आम्हाला ब्रायटन नावाच्या एका प्रसिद्ध पर्यटक स्थळावरनं जावं लागतं आहे. आणि ही विंडमिल चित्रांमध्ये असते नेहमी अशी, जी मी आज प्रत्यक्षात पाहते. हां, तर मी सांगत होते की मी लंडनमधनं निघाले, ब्रायटनला आले. ब्रायटन हा लंडनपासून जवळ असणारा प्रसिद्ध समुद्रकिनारा असलेली जागा आहे. आणि इथे खूप जण येतात, कारण लंडनपासून 1 तासाच्या अंतरावरच आहे, 1-1.5 तासाच्या. रस्ता खूप खालवर आहे, इथे चढाव उतार खूप आहे, म्हणून बस खूप हलती आहे. पण किती सुंदर आणि निसर्गरम्य, वेगळंच आहे. निसर्गरम्य खूप असं नाही म्हणता येणार, पण वेगळंच आहे. आमच्या बसचा आता 1 तासाचा प्रवास आहे आणि 1 तासाच्या प्रवासामध्ये आम्हाला पूर्ण वेळ असं उजवीकडे समुद्र दिसत राहणार आहे आणि डावीकडे व्हेरायटी दिसत राहणार आहे गावाची. सुंदर सुंदर घरं, मगाशी दिसलेली विंडमिल. हां, तर मी सांगत होते की सेवन सिस्टर्स नावाच्या एका ठिकाणी आम्ही चाललो आहोत. तिथे एक नेचर ट्रेल आहे. मागचा एक नेचर ट्रेल आम्ही केला होता, मोल गॅप ट्रेल. त्याच्यापेक्षा हा थोडासा वेगळा आहे, कारण हा थोडा अजून ॲडव्हेंचरस आहे, 12 किलोमीटरचा. आणि आधीचा जो होता तो सलग सपाट होता. हा सलग सपाट नाही आहे, याच्यामध्ये खालवर खूप मला चढावं उतरावं लागणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा निसर्ग दिसणार आहे. टेकड्या दिसणार आहेत, नदी दिसणार आहे, समुद्र दिसणार आहे, जंगल दिसणार आहे. त्याच्यामुळे तो जरा जास्त ॲडव्हेंचरस आहे. सेवन सिस्टर्स या जागेचं अजून एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे तिथे असलेले लाईमस्टोन्स. लाईमस्टोन्स म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये चुनखडक असं म्हणतो. माझ्या व्हिडिओमध्ये पण समोर समुद्राच्या बाजूला, समुद्राच्या किनाऱ्यावर पांढरी पट्टी दिसते डोंगराची, तो पण लाईमस्टोनच आहे. तो कसा तयार होतो, तर जेव्हा खंड सगळे एकमेकांमध्ये फ्यूज झाले तेव्हा काय झालं गड्या, तेव्हा ते फ्यूज झाल्यामुळे तिथे जो हे होता, तिथे असा उंचवटा तयार झाला. आणि तो चुनखडक असल्यामुळे, चुनखडक ब्रिटल असतो, ठिसूळ असतो, तो त्याची धूप होत राहते दरवर्षी. मला वाटतं 30 सेंटीमीटरपर्यंत त्याची धूप होते आणि त्याचे असे वेडेवाकडे असे विचित्र आकार तयार होतात. आणि तो इतका नाजूक असतो की तिथनं चालताना पण जरा जपून चालावं लागतं. तो कधी तिथनं ढासळेल थोडासा, काही सांगता येत नाही. तसे लाईमस्टोन्स आम्हाला बघायचे जवळनं. आत्ता बसमधनं हे दुरून नीट दिसत नाही आहेत, पण सेवन सिस्टर्सला ते नीट दिसतील, ते बघायचे आहेत. आणि त्यांना सेवन सिस्टर्स असं का म्हणतात, तर जेव्हा आता समुद्रकिनारा आहे ना इथे, त्याच्यामुळे दुरून जेव्हा समुद्रातले नावाडी बघायचे या किनाऱ्याच्या खडकांकडे पांढऱ्या, आणि जेव्हा ते शुद्धीत नसायचे, त्यांची विमानं तरंगत असायची वरती, म्हणजे थोडक्यात जेव्हा ते दारू प्यायलेले असायचे, तेव्हा त्यांना असा भास व्हायचा की तिथे कदाचित 7 अशा असतील छोट्या मोठ्या टेकड्या टाईप, मला माहिती नाही, पण त्या 7 मुली तिथे उभ्या आहेत, आपला ड्रेस वर करून थोडासा, आणि त्यांचा आतला पांढरा पेटिकोट दिसतो आहे, असा भास होतो दुरून त्या पांढऱ्या चुनखडकामुळे. म्हणून त्याला सेवन सिस्टर्स असं नाव पडलेलं आहे. आपल्याकडे भारतात पण सेवन सिस्टर्स आहेत, त्या वेगळ्या आणि ह्या अगदीच वेगळ्या. आमच्या दिवसाला हळूपणाचा शाप मिळाला आहे. आम्हाला जी पहिली ट्रेन मिळाली, थेम्स लिंक, ती इतकी स्लो होती. आत्तापर्यंत आम्ही जेव्हा जिथे जिथे गेलो फास्ट ट्रेन्स होत्या, त्याच्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटलं, अरे ही ट्रेन इतकी स्लो कशी काय. त्याच्यानंतर ब्रायटनला उतरल्यानंतर बस मिळाली नाही लवकर, बस स्टॉप तो बंद होता, दुसरीकडे जाऊन बस घ्यावी लागली, त्यात वेळ गेला. मग फायनली बस मिळाली, तर आता आम्ही या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो आहे. त्याच्यामुळे आता 1 तासाचा प्रवास कधी संपेल माहीत नाही. पण एकच सुखाची गोष्ट एवढी आहे की रस्ता खूपच सुंदर आहे, त्याच्यामुळे मला अजिबातच दुःख नाही होतं ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याचं. अशी छान छान सुंदर सुंदर घरं दिसत आहेत. मी घरांवरची नावं वाचते. समुद्रकिनाऱ्यावरच्या एका घरावरचं स्मगलर्स रेस्ट असं लिहिलं होतं घराचं नाव. आता आम्ही समुद्रकिनारा सोडला आहे आणि आम्ही आता डोंगराकडे चाललो आहोत. दूर छान दिसतंय आणि खूप गोल्फ कोर्स दिसत आहेत रस्त्यामध्ये. 3 दिसले आत्तापर्यंत. इथे दूरवरचं दिसतंय का मला माहिती नाही, पण छान हिरवं हिरवं तिथे कुरणासारखं दिसतंय. हिरव्या रंगाचे अनेक शेड्स आहेत त्याच्यामध्ये.
किती वेळ लागेल माहित नाही पोचायला, बघूया कधी पोचतो. अजून 10 मिनिटं तरी आहेत. गुगल म्हणतंय की अजून 10 मिनिटं असाच ट्रॅफिक जॅम आहे आणि मग पुढे बस कशी खाली चालली आहे. आमच्या ड्रायव्हरकडे जगातला सगळा वेळ आहे सध्या. आम्ही अजूनही बसमध्ये आहोत, पण आता सीन चेंज झालाय आणि खूपच मस्त दिसतंय हे. आत्तापर्यंत उजवीकडे समुद्र दिसत होता आणि एक नदी दिसत होती जी समुद्राला जाऊन मिळत होती. तिला कॅच करण्यासाठी म्हणून मी घाईनी फोन काढला, तोपर्यंत सीनरी बदलून गेली. पुढचा सीन सुरू झाला, आता मागचा सीन येतोय परत. वाव, सुंदर. शमिका, काय बोलायचंय तुला? व्हिडिओ चालू करायच्या 2 सेकंद आधी करत होती. आलंय ते व्हिडिओ. काय सुंदर आहे ना नदी. ही नदी समोर जाऊन समुद्राला मिळते आणि ती दिसली आम्हाला मिळताना, कारण आम्ही वरच्या मजल्यावर बसलोय बसमध्ये म्हणून. हा, हीच ही नदी, ही समुद्राला जाऊन मिळाली आहे पुढे. सुंदर. मधल्या काळामध्ये आम्ही जेवण पण घेतलं, ड्रायव्हर बदलले, सगळं झालं आणि आता उतरायची वेळ आली आहे. फायनली सुरुवात केली आम्ही. 2 वाजले आम्हाला ट्रेलला सुरुवात करायला आणि उजवीकडे आम्हाला ही नदी लागली आहे. सुंदर आहे ना नदी एकदम. तिकडे नदीमध्ये दूर लोक नावा घेऊन आलेत बोटिंग करायला आणि आम्हाला असे लागणार आहे, वॉटर बॉडीज लागतच राहणार आहेत बहुतेक सोबत. नदीमध्ये हंस पण आहेत दूरवर, पण ते दूर आहेत आणि आम्हाला जवळपास 11-11.5 किलोमीटर चालायचं आहे आता. त्याच्यामुळे डिटूर नाही घेते मी की हंसाच्या जवळ जाऊन हंस दाखवला असं वगैरे नाही करणार आहे, कारण एनर्जी सेव्ह करायची आहे. हे समोर जे 2 जण दिसत आहेत का मला माहिती नाही, दिसत असतील बहुतेक. हे आमच्या बरोबर आहेत ब्रायटनपासनं. आम्ही एकाच बसमधनं आलो. बसेस आल्या नाही तेव्हा सोबत चौकशी केली. आता थोडीशी त्यांच्याशी ओळख झालेली आहे दोघांशी. इकडे हा डोंगर आहे. मला आधी वाटलं की ह्या डोंगरावर तो पण आहे ट्रेल, पण तो आम्ही नाही करत आहोत. आम्ही त्यातल्या त्यात सोपा पण थोडासा ॲडव्हेंचरस असा ट्रेल करतो आहोत. ऑलरेडी उशीर झाला आहे बसेसमुळे. आम्ही कॅल्क्युलेट करतोय 2 वाजता आम्ही सुरू केलं. 3 तासाचा ट्रेल आहे. त्याच्यानंतर 3 तास म्हणाला तू शंतनू, तू 3 तास म्हणाला बसमध्ये. आणि त्याच्यानंतर मग बहुतेक आम्हाला लंडनला घरी पोचायला रात्रीचे 10 वाजणार आहेत. आकाश किती सुंदर दिसतंय. वॉटर कलर केल्यासारखं वाटतंय मला अगदी. वॉटर कलरसाठी जे लँडस्केपचे फोटो शोधते ना मी इंटरनेटवर, त्याच्यात असंच आकाश असतं आणि असाच लँडस्केप असतो. मला कधी वाटलं नव्हतं मी प्रत्यक्षात असं बघीन म्हणून. ऊन आलंय त्याच्यामुळे छान वाटतंय, पण थोडासा आभाळ आलं की हिरवा रंग अजून वेगळा दिसतो. मला थोडंसं आभाळ पण यायला हवं आहे. आमच्या ट्रेलच्या पुढच्या टप्प्याला आम्ही लागलोय, म्हणजे सीन चेंज झालाय. आणि हा जो डोंगर दिसतोय, या डोंगरावर आम्ही चढून जाणार आहे. कुठून कसं माझ्या काही लक्षात नाही येते अजून, पण ॲपरेंटली या डोंगराच्या वर आम्हाला जायचं आहे. आत्ता तरी खूप गोट्यांनी भरलेला आता ते लागला आहे प्रदेश आमच्या पायाखाली. आत्तापर्यंत उजव्या बाजूला नदी होती, त्या नदीने आता आमची साथ सोडली आहे. या कडेपर्यंत गेल्यावर रेषेपर्यंत वरती काय दिसतं ते बघायची आता मला उत्सुकता लागून राहिलेली आहे. आणि पहा काय दिसलं. समुद्र आला, समुद्र किनारा आला. म्हणून एवढे दगडगोटेवाला रस्ता होता किनाऱ्याजवळचा. हा डोंगर काही आमचं अंतिम लक्ष नाही आहे, मधला पाडावे. या त्या लाईम स्केल्स आहेत ज्यांच्याबद्दल मी बसमध्ये बोलत होते की अशा त्या समुद्राच्या किनाऱ्याला आहे आणि धूप होऊन 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 असं हे तयार झालेलं आहे. दुरून तुम्ही समुद्रात जर तिकडे लांब नदीत असाल, बोटीत असाल, तर त्या बोटीतनं तुम्हाला काय दिसेल, तर दिसेल की हा किनारा आहे उंच, पांढरा
आणि खालवर खालवर असा होणारा. मला आत्ताच्या क्षणाला काहीच दिसत नाही कॅमेऱ्यात फोनमध्ये काय दिसतंय, कारण ऊन आहे. दिसत असावं बहुधा नीटच, मी आशा करते. म्हणून त्या अशा की त्या 7 बहिणी आहे ज्यांनी थोडासा त्यांचा ड्रेस वर केलेला आहे, त्याच्यामुळे आतला पांढरा पेटीकोट त्यांचा दिसतोय, असं वर्णन केलेलं आहे लोकांनी. म्हणून त्यांना 7 सिस्टर्स म्हणतात. हा खडक मी जवळनं दाखवते. या गोट्यांमधनं चालणं खूपच चॅलेंजिंग आहे, कारण पाय घसरत आहेत. चालण्याची स्पीड एकदम अर्धी होऊन गेली आमची. आणि त्यातून ऊन. असा तो आहे दगड. त्याच्या आतमध्ये हा साधे दगड पण आहेत, त्याच्यामुळे त्याला थोडंफार हे आलेलं आहे, कडकपणा या पूर्ण डोंगराला. पण हे अगदी नुसतं असं केलं तरी सगळं भुसकट निघतंय, इतका तो भुसभुशीत आहे. शमिकाला एक दगड हवा आहे यातला. आम्ही म्हणतोय की त्यातला उकरून कोरून नको काढू, खाली पडलेला दिसला तर घे. त्याच्यामुळे हा नुसता लाईमस्टोन किंवा चुनखडक नाही आहे, आतमध्ये हे असे कडकवाले दगड आहेत आणि त्यांना हे वरनं असं लिंपल्यासारखा लाईमस्टोन आहे. मी कधीच नव्हतं पाहिलं असं, पहिल्यांदा पाहिलं. मला वाटतं दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरच्या कुठेतरी एका प्रसिद्ध गाण्यामध्ये हे अशा टाईपचे दाखवलेत असं मला वाटतंय. इथे आतमध्ये काय आहे? अच्छा, इथे बालू बसली आहे. ओके, काय दाखवते बालू? अरे बाप रे, दाखव केवढा मोठा मिळाला. तू तोडला? नाही. मग मस्त आहे ग. मग आता घरी घेऊन जायचं का गणपती? बर, इथे बसायचं. इथनं आता डोंगर चढायचं आहे आणि बऱ्यापैकी तसं स्टीप आहे. चला आता हातातल्या सगळ्या गोष्टी आतमध्ये टाकू, फोन कॅमेरे बंद करू. रेडी योरसेल्फ फॉर द क्लाइंब. येस, इट्स 100 मीटर क्लाइंब. 100 मीटर 150 मीटर क्लाइंब. पण मला वाटतं वर गेल्यावर खूप सुंदर दिसेल. हा स्टीप आहे ना, थोडीशी काठी बिठी काही हातात असती तर बरं झालं असतं. बघूया जमतंय का. ओ माय गॉड, छोटासा क्लाइंब होता, पण शेवटच्या क्षणाला काही पकडायलाच सापडे ना. वरती जवळ येताना डोंगराच्या असं वाटलं आता काय पकडू, कशी जाऊ. झालं रे बाबा. पण याच्यानं लक्षात आलं की ट्रेकिंग किती कठीण असतं, असू शकतं. खूप स्टीप होता क्लाइंब. हो, मला वाटलं तुला हेल्प लागेल खूप सगळी. हो, आणि वरनं नजारा मात्र सुंदर दिसतोय. टॉपला मला पण वाटलं की आता मी घसरणार आहे. हो ना. आणि जनरली या सगळ्या बाबतीत मी सगळ्यात कच्ची आहे, त्याच्यामुळे मी कच्चा लिंबू म्हणून शमिका मला कन्सिडर करते. विचारत होती हात देऊ का, पण इथे इतकं ते हे आहे, निमुळत आहे की हात देण्यात काही अर्थ नाही. पण चला, झालं एक एक्सपिरियन्स. आणि हे आहेत आमचे 2 मावळे, डोंगर चढून थकलेले. शिवाजी महाराजांचा मगरी घोरपडीच्या साह्याने सिंहगड चढून आलेले, बिना घोरपडीच्या साह्याने 200 मीटर अजून टू गो. आणि चॅलेंज असं होतं की त्या डोंगराची एक कडा चुनखडकाची असल्यामुळे त्यांनी खाली पाटी लावली आहे की डोंगराच्या खूप कडेनी चालू नका, कुठल्याही क्षणी कुठलाही दगड ढासळू शकतो. त्याच्यामुळे आम्हाला मधातनं किंवा डोंगराच्या अगदी साईडनी, म्हणजे दुसऱ्या साईडनी चालावं लागत होतं, जिथे पकडायला काही नव्हतं. पण जमलं रे बा. आणि हा व्ह्यू सगळ्यात वरनं, अजून थोडासा उरलाय डोंगर, पण म्हणू शकतो की सगळ्यात वरनं म्हणून देऊ आपण. सापशिडीतल्या शिडीवरनं आम्ही वर आलोय. आता आम्हाला सापावरनं खाली जायचंय. ही जी पांढरी ठिपक्यांची वाट दिसते त्या वाटेने आम्हाला आता उतरायचं आहे आणि पलीकडे जायचं आहे. आणि हा समुद्र. एवढा डोंगर चढलो त्याचं सार्थक झालं. छान व्ह्यू मिळाला पाहायला. आणि आता उतार. इथनं उतरणं मला वाटतं सोपं असावं चढण्यापेक्षा. कधी कधी उतरणं जास्त कठीण असतं. म्हणजे आता आम्ही ज्या डोंगरावरनं चढलो तिथनं उतरायची वेळ आली तर ते डेंजरस आहे, नाही उतरता येणार. पण आता इथे गवताळ प्रदेश आहे आणि जमिनीखाली पायाखाली छान घट्ट जमीन आली आहे, त्याच्यामुळे आता उतरायला काही हरकत नाही.
एकदा शेवटच्यांदा लाईम स्केल्स जवळ ना, कारण आता आम्ही इथनं दूर जाणार आहोत. याच्या जवळनं जायचं असेल तर मग लांब लांब चालावं लागतं. आता आम्हाला उतरून परत चढायचं आहे. म्हणजे मला वाटत होतं की तो पहिला जो डोंगर होता तो ग्रुप एचंच गणित होतं. अजून ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी ची गणितं सोडवायचीच आहेत. आमच्या 10वीच्या पेपरमध्ये असायची अशी डिफिकल्टी लेवलप्रमाणे. ग्रुप ए सगळ्यात सोपा आणि ग्रुप डी सगळ्यात कठीण. तर मला जे ग्रुप डीचं गणित वाटत होतं मगाशी ते ग्रुप एचंच निघालं. त्याच्यामुळे त्याला 5च मार्क होते. अजून 15 मार्काची गणितं बाकी आहेत. त्याच्यामुळे आता समुद्राचा आणि याचा मोह आता सोडतो आम्ही. वन लास्ट टाईम हा सुंदर व्ह्यू. आणि मग इथनं चढून नंतर पुढे मग इकडे पुढे कुठतरी जंगल आहे म्हणे. ते काय आता इथे कळत नाही, दिसत नाही. त्या जंगलात जायचंय. ती समोर एक ठिपका चालताना दिसतोय तो शमिका आहे. पोचली बाई तिथपर्यंत. आम्हीच दोघं मागे राहिलो. आता आम्ही जातो. सो बाय बाय क्लिफ्स. सी यू इन द ब्लॉग नाऊ. जवळ जायची भीती वाटते. परत हा सीन दाखवायचा नव्हता खरं म्हणजे, पण या दोघांना इथे थांबायला काहीतरी कारण हवं आहे म्हणून ह्यांनी आता खायला काढलंय. खरं तर आत्ता जेवण ऊन खूप वेळ नाही झालाय, पण त्यांना इथनं जायचं नाही आहे बहुतेक. म्हणून आता म्हणे आम्हाला भूक लागली म्हणून ते आता इथे बसलेत शेव फरसाण खायला. इथे पुढे हा असं कंटिन्यू होतो. आम्ही 4 सिस्टर्सपर्यंत आलो. म्हणजे 4 टेकड्या केल्या. पुढे अजून 3 आहेत. पण आता तिथे नाही जात आहोत आम्ही. इथे दूरवर एक छोटंसं गेट आहे. ते गेट दिसणार नाही कदाचित आत्ता. त्याच्यामुळे आता आम्ही असं डावीकडे वळून त्या गेटनी जाणार आहोत जंगलामध्ये. काय नाव आहे जंगलाचं शंतनू? फ्रिस्टन फॉरेस्ट. तिथे सीन चेंज होईल आणि मग तिथनं पुढे. त्याच्यामुळे आता ग्रुप डी ची सगळी गणितं सोडवून झाली आहेत असं मला वाटतंय. एक राहिलंय का गणित 15 मार्काचं? 350 मीटरचा एक क्लाइंब आहे. तो जंगलात आहे पण तिकडे. पण आता हे उठतील तेव्हा ना, तेव्हा जाऊ. हॅलो. मी तुझ्याशी बोलत नाही. मी तुझ्याशी बोललं. हॅलो. तो हॅलो म्हणाला. हॅलो. पण मी यांच्याशी बोलले की शमिकाला असं वाटतं की आपल्या आईला वेड लागलाय. हा मऊ आहे. अगला पायदान ट्रेलचा आमच्या. खरं म्हणजे हा नव्हता रस्ता. आम्ही डिटूर घेतला एक छोटासा जंगलातनं जाण्यासाठी. ते जवळ नाही येऊ देते शमिकाला. आणि या रस्त्याने आलो शीप व्हॅलीमधनं, शीप फील्डमधनं. हे कुरण आहे मेंढ्यांचं चरायचं असं वाटतंय, कारण ह्याला दार वगैरे होतं. ते दार उघडून बघायला आम्ही आतमध्ये आलोय. आणि आता पुढच्या दारातनं बाहेर निघू. जाता जाता हे भेटले. विशेष अप्रूप नाही यांचं, कारण आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर एक छोटासा फार्म आहे आणि तिथे पण आम्हाला खूप शीप दिसतात. पण तरी सुद्धा त्याची बॉडी विचित्र दिसते. ते पिल्लू आहे पण त्या मानाने त्याच्या अंगावर भरपूर लोकर आली आहे. तर थोडासा ऑफ बॅलन्स होतोय त्याचा असं मला वाटतंय. आहे ते पिल्लूच. त्यांना माणसांची फारशी तिच्या सवय नसावी बहुतेक. पण सुंदर दिसत आहे दृश्य. रंग छान दिसत आहेत. आता समुद्र मागे राहिला आणि आम्ही जंगलाकडे निघालो. पासिंग प्लेस मधनं पास होताना आम्हाला काय दिसतंय? घोडे सुंदर आहेत ना. एवढ्या जवळनं कधी पाहायचा योग नाही आला. आता पहिल्यांदा आला. छान पांढरे शुभ्र घोडे आहेत. आणि याच्या 2 मिनिटं आधी एक ससा दिसला. मोठा होता चांगला, चॉकलेटी रंगाचा, पण तो लपला. त्याच्या आधी माऊ दिसली. आता आम्ही चाललो आहे फिस्टन पॉन्ड. म्हणजे फिस्टन जंगल आहे, त्याच्या सुरुवातीला एक पॉन्ड आहे.
त्या पॉन्डला आम्ही जातो आहोत. तिथे गेल्यावर आता आम्हाला ठरवायचं आहे की पुढे काय करायचं. 2-4 ऑप्शन्स आहेत कारण भरपूर चाललो आहोत. किती किलोमीटर झाले असतील चालून आत्तापर्यंत? 8-1 किलोमीटर झालेत. तर जंगलातनं जायचं का, कारण जंगलात चढण आहे, लांबचा रस्ता आहे, की इथे जवळ एक छोटंसं टाऊन आहे, त्या टाऊनमध्ये जायचं, तिथे फिरायचं आणि मग तिथनं परतीची बस पकडायची. असे 2-4 ऑप्शन्स आहेत. आता तिथे गेल्यावर आम्ही बघतो किती खाणं उरलं आहे, किती पाणी उरलं आहे आणि मग ठरवतो. आम्ही जंगलात जायचं कॅन्सल केलं आहे कारण अजून 4 किलोमीटर चालावं लागेल. ऑलरेडी 4:30 वाजले दुपारचे. शमिका थकली आहे म्हणून आम्ही आता ईस्टबोर्न नावाच्या एका टाऊनमध्ये चाललो आहे छोट्याशा. आणि त्या टाऊनसाठी आम्ही बस स्टॉपवर थांबलो आहे. एक छोटासा जो झोपडी वजा आहे हा बस स्टॉप आहे. शमिका दमली आहे. ती म्हणते मी नाही जंगल चालू शकत अजून 4 किलोमीटर. म्हणून आता आम्ही या छोट्याशा घरात बसतो आणि बसची वाट बघतो. रस्त्याने जाता जाता हे एक वॉर मेमोरियल दिसलं. मी आजपर्यंत इतक्या जवळनं कधीच कुठलीच सिमेट्री पाहिली नव्हती. पहिल्यांदा पाहिली. असं वाटतंय त्याच्यावर काय लिहिलं आहे जाऊन वाचावं प्रत्येक ह्याच्यावर. पण माझा स्वभाव असा आहे मी जर ते वाचलं तर मग मी त्या माणसाच्या बद्दल विचार करत बसेन की या माणसाचं आयुष्य कसं राहिलं असेल, याचा शेवट कसा झाला असेल. पण तरी असं वाटतंय की उदाहरणादाखल एखादं तरी वाचूयात का. जेम्स ॲकेहर्स्ट डाईड November 2nd, 1884, aged 63 years. His end was peace. Also, Catherine, wife of the above, died February 27th, 1886, at aged 66 years. खाली लिहिलंय Blessed are the dead who die in the Lord. असं काहीतरी. कसं वाटतं ना, आपल्या धर्मामध्ये ही परंपरा नाही. त्याच्यामुळे मला खूप कुतूहल होतं की हे काय राहत असेल, कसं राहत असेल. आणि प्रत्येकाचं म्हणजे थोडं वेगवेगळं डिझाईन, शेप वेगवेगळा आहे त्यांच्या टुंबचा. असेल त्याचा काही सिग्निफिकन्स. तिकडचे जरा नवीन दिसत आहेत, त्याच्यावर लिहिलेलं नीट वाचता येईल. पण मला नाही माहिती इथे असं शूटिंग वगैरे. शमिका म्हणते की डिसरिस्पेक्टफुल वाटतंय, पण मला असं वाटलं करावं. वॉर मेमोरियल आहे हे. कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्स असं म्हटलं आहे त्यांनी. आणि पर्सनल प्रेयरसाठी ओपन आहे. ईस्टडीनमधला म्हणजे या खेड्यातला गावातला टायगर इन नावाचा हा भाग आहे. आम्हाला असं वाटतं की इथे आतमध्ये पब वगैरे असावा काहीतरी. थोडंसं चहलपहल सेंटर काहीतरी गावाचं असेल असं वाटतं आहे. तर आतमध्ये जाऊन बघू आपण. इथे विलेज हॉल आहे. विलेज हॉल म्हणजे काय टाऊन सेंटर टाईप असेल बहुतेक तरी. आता संध्याकाळ होत आली आहे त्याच्यामुळे शुकशुकाट वाटतोय. दिवसा कदाचित राहत असतील लोक जरा. आणि सिनियर सिटीजन्स जास्ती आहेत असंच मला वाटतंय. द टायगर इन असं दिसतंय तिकडे समोर. जवळ जाऊन दाखवावं लागेल, असं दिसत नाही. टी रूम आहे इथे. कदाचित असा छोटाशा गावाचा फील येईल असं वाटतंय. ईस्टडीन असं नाव आहे गावाचं. तिथलं आहे हे. असं रिसॉर्ट सारखं वाटतंय ना एखादं. इथली गावं सगळी अशीच आहेत, रिसॉर्ट सारखीच वाटतात. टाउन सेंटर आहे. अजूनही झाडांवर गुलाब शिल्लक आहेत. हां, समोर दिसत आहेत लोक बसलेत छान. संध्याकाळचा चहा पीत किंवा संध्याकाळची पेय पीत. चहा बघायचं का? नाही, राहू दे, ठीक आहे. इथे कारण आपल्याला इंडियन चहाशिवाय होणार नाही. म्हणजे दूध घातलेला चहा इंडियन म्हणण्यापेक्षा.
इथे बसलेत लोक चहा पीत, काहीतरी पीत. आणि किती सुंदर आहे ना इथे हे. खिडकीला खाली फुलांचा ताटवा आहे अख्खा लागलेला, मस्त वाटतंय. असंच गेट टुगेदरची जागा वाटते ही. बघतो आम्ही कॉफी वगैरे काही मिळते का. सो सुरुचीने जेव्हा मागच्या वेळेला व्हिडिओ बंद केला तेव्हा आम्ही फ्रिस्टन पॉन्डला होतो. तिथे आम्ही विचार करत होतो की आता कुठे जायचं. तर आम्ही फायनली ठरवलं की आता आपण फॉरेस्टमध्ये नाही जाऊ, आणि म्हणून आम्ही मग ईस्ट डीनला आलो. आणि ईस्ट डीनला आल्यानंतर आमच्याकडे अजून वेळ होता. तर मग आम्ही विचार केला की काय करायचं. तर मग आम्ही बर्लिंग गॅप म्हणून एक मोस्ट आयकॉनिक ब्रिटनमधली जागा आहे, सगळ्यात जास्त फोटोग्राफची जागा आहे सदर्न कोस्ट ऑफ इंग्लंडवरची, जिथून 7 सिस्टर्सचा एक अमेझिंग असा व्ह्यू दिसतो. त्या ठिकाणी आलो. तर याची गोष्ट अशी आहे, हा जे लाईमस्टोन डिपॉझिट दिसतात याची गोष्ट अशी आहे की हे क्रिटेशियस पिरियड, जो जिओलॉजिकल पिरियड होता तेव्हा फॉर्म झालेले लाईमस्टोन्स आहेत. आणि त्यावेळेला हे सगळे समुद्राच्या खाली होती. इनफॅक्ट मोस्ट ऑफ द ब्रिटन आणि युरोप समुद्राच्या खाली होतं तेव्हा. आणि तेव्हा पाण्याची पातळी आता जितकी दिसते आहे समुद्रात, तुम्हाला हे इथे समुद्रामध्ये दिसते, याच्यापेक्षा 200 ते 250 मीटर समुद्र उंच होता. आणि हळूहळू मग पाण्याची पातळी खाली झाली आणि लँडमास वर यायला लागलं, कॉन्टिनेंट्स एकमेकांशी टकरावायला लागले. आणि देन हा जो पार्ट होता, हा जो तुम्हाला दिसतोय, हा वर आला, जमिनीचा पार्ट. पण जमिनीचा पार्ट जरी वर आला तेव्हा हा असा व्हाईट नव्हता दिसत. पण लाईमस्टोन मुळातच ब्रिटल असल्यामुळे काय की त्याची झीज खूप लवकर होते, आणि ती झीज झाल्यामुळे मग हळूहळू असे हे क्लिप्स तयार व्हायला लागलेत. तर हा जो पार्ट आहे याला 7 सिस्टर्स म्हणतात. आणि 7 सिस्टर्स इथनं बर्लिंग गॅपपासनं कुकमेर हेवनपर्यंत हे 7 अशा हिल्स आहेत वेगळ्या. अमेझिंग ट्रेक्स आहेत. आम्ही त्यातले साधारण 4-4.5 ट्रेक्स केले. आणि मग आम्ही मेन रोडला लागलो. आणि मग मेन रोडवरनं आम्ही या 7व्या म्हणजे स्टार्ट ऑफ द ट्रेकला आलो, विच इज बर्लिंग गॅप. सो बर्लिंग गॅप टू कुकमेर हेवन असा तो 7 सिस्टर्सचा एक पूर्ण ट्रेल आहे. आणि बरेचसे लोक करतात हा ट्रेल, साधारण एक 12 किलोमीटर सी साईडनी उंच सखल अशा 7 टेकड्या चढणे आणि 7 टेकड्या उतरणे, अतिशय कठीण असा हा ट्रेक आहे. पण अमेझिंग मजा आली. खूपच एक अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि शमिकाला अजिबात यायचं नव्हतं, अत्यंत थकून गेली होती ती. तिला अजिबात यायची इच्छा नव्हती. पण आता पुन्हा कधी येणार काय माहिती. म्हणून मग आम्ही समहाव पुश करून म्हटलं चला जाऊया आणि येऊन जाऊ फायनली. पुन्हा कधी येऊ काही सांगता येत नाही, म्हणून आम्ही येऊन गेलो. शेवटचं डेस्टिनेशन आता बर्लिंग गॅपवरनं आम्ही पुन्हा वापस जाऊ बस घेऊन ब्रायटनला. हाय शमिका. आणि मग ब्रायटनवरनं आमची ट्रेन घेऊन बॅक टू लंडन अँड देन मंडे ऑफिस अगेन. सो आय थिंक ऑफिस अँड स्कूल येस. सो आय थिंक आता मी थोडंसं समुद्रात कमीत कमी काही नाही तर थोडंसं पाय तरी टाकून येतो. छान वाटेल जरा थंडगार पाण्यात पाय टाकून. खूप थंड आहे पाणी असं आम्हाला ऑलरेडी इथल्या एका लोकल माणसाने सांगितलं आहे, पण लेट्स ट्राय. आणि आय थिंक हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो. सुरुची व्लॉग एंड करायचा ना? So have you told about how we kept bumping into bus people? No, I didn't. Do you want to tell about that? And then you can end the vlog. आम्हाला एक कपल म्हणूया आपण, त्यांना कपल होतं का माहिती नाही, People. 2 जण होते. ते भेटत राहिले सारखे, बसमध्ये होते. नंतर आम्ही जिथनं ट्रेल सुरू केला तिथे होते. त्यांनी म्हणजे त्यातल्या माणसांनी आणि शंतनूंनी मिळून बस वगैरे शोधली होती. आणि मग नंतर काय झालं, आम्ही डिटूर घेतला, त्याच्यामुळे मग आमचा आणि त्यांचा संपर्क सुटला. मला असं वाटत होतं परत दिसले तर बरं होईल एकदा लास्ट. आणि ते दिसले परत आम्हाला इथे येताना. तर मग छान वाटलं. आम्ही त्यांच्याशी थांबलो, बोललो, गप्पा मारल्या, मजा आली. असं लोक भेटतात,
छान बोलतात आपल्याशी, इतके ओळख लोक आहेत असो, आणि वी नसो. केप्ट बम्पिंग इनटू 2 people. छान the वाटतं. same इवन one. रस्त्यावरनं म्हणजे खास करून छोट्या इथल्या टाउन्समध्ये मी बघते की लोक रस्त्याने, कारण फारसे लोकच दिसत नाहीत ना रस्त्यानी, तर जे 1-2-4 कोणी जर दिसले आणि ते जर वयस्कर असले खास करून किंवा मिडल एज आणि पुढचे असले तर ते आवर्जून तुम्हाला हॅलो म्हणतात थांबून. म्हातारे लोक बोलायला फार उत्सुक असतात. तर असं आम्ही परत एकदा समुद्रावर आलो, समुद्र सोडून गेलो आणि परत समुद्रावर आलो. आता इथून घरी जाऊ. बाय बाय.